मी आमरण उपोषण करण्याने कायदा बदलत नसतो. उगाच ढुसणे हाणू नका म्हणा विनाकारण. मी जर ढुसणे आणायला लागलो ना तर मग मी कोणाला सोडित नाही. नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसभेचा प्रचार आता शिगेला पोहोचलेला आहे आणि या प्रचारादरम्यानच पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये शाब्दिक चकमक बघायला मिळालेली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना अप्रत्यक्षपणे फटकारलं होतं. कितीही उपोषणं किंवा भाषणं केली तरी अशा पद्धतीनं आरक्षण मिळत नसतं. त्यासाठी विशिष्ट पद्धत असून सामाजिक मागासलेपण सिद्ध झालं तरच आरक्षण मिळू शकेल अशा शब्दात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना सुनावलं होतं. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. नेमकं काय उत्तर दिलंय, त्यावर पंकजा मुंडेंनी काय स्पष्टीकरण दिलंय ते संपूर्ण व्हिडिओ बघणार आहोत. ज्या गोष्टी तुम्हाला कायद्याने मिळणार आहेत त्या गोष्टींमध्ये राजकारण आणण्याचं काहीही कारण नाही. मी कितीही भाषण ठोकले, मी ते कितीही बसले म्हणले मी आमरण उपोषण करण्याने कायदा बदलत नसतो. कायद्याने जी गोष्ट तुम्हाला मिळणार आहे त्याच्यासाठी या निवडणुकीमध्ये राजकारण आणण्याची गरज नाही. आरक्षण हे उपोषण करून मिळत नसतं, कायदा त्यानं बदलत नसतो उपोषणानं, असं वक्तव्य जे आहे ते पंकजा मुंडे यांनी केलं होतं. त्यामध्ये त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं कुठेही नाव घेतलं नव्हतं. त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांना इशारा दिला. उपोषण करूनच माझ्या समाजाला मिळाले. आतापर्यंत 1.25 करोड मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण झालंय माझ्या उपोषणामुळे झाले. आणि मी तुमच्या वाटेला गेलेलो नाही, माझ्या वाटेला येऊ नका. उपोषणामुळे सभामुळे राहिलेलं सुद्धा मिळणार. पण उगाच ढुसणे हाणू नका म्हणा विनाकारण. मी जर ढुसणे आणायला लागलो ना तर मग मी कोणाला सोडित नाही. उगाच मी तुमच्या वाटाला गेलेलो नाही, माझ्या वाट्यावर यायचं नाही. मी आतापर्यंत कसलाच बरं शब्द आणखीन काढलेला नाही की ते वाईट आहेत का चांगले आहेत का कसले आहेत. बळच जर मग अंगावर घ्यायचा प्रयत्न केला तर मी मागं सरकारणार. कारण पूर्वी वेगळं होतं, माझा समाज एक नव्हता. तुमचं साधच होतं. आम्हाला आमच्यावर अन्याय करायला ते करायला माझा समाज एक आहे. आता अन्याय खपून घेत नसतो, ऐकत बी नसतं. त्यावर स्पष्टीकरण देताना पंकजा मुंडे यांनी असं म्हटलंय की मी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं, मात्र बोलायचंच असेल तर मी थेट बोलेन, मी कुणाला घाबरत नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. कुठल्या तरी वेगळ्या विषयावर बोलत होते, पण कोणीतरी आवाहन केला आणि सांगितलं मी जरांगे पाटलांवर टीका केली. मी जरांगे पाटलांचं नावच घेतलं नाही गेल्या वर्षभरात त्यांच्या. कधी मी कुणावर टीका केली नाही आणि टीका केली तरी पंकजा गोपीनाथ मुंडेच्या औलादे परत शब्द मागे घेत नसते.